UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। फडणवीसांना लोळवल्याशिवाय मराठे मागे हटणार नाहीत, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। फडणवीस सत्तेवर बसून गरीब मराठ्यांना विरोध करत असल्याचाही आरोप। मनोज जरांगे यांची बाजू घेतो म्हणून बार्शीमध्ये आमदार राजेंद्र राऊतांकडून तरुणाला मारहाण झाल्याचा आरोप। तर असं झालं असेल तर हिशोब होणार, मनोज जरांगेंचा राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंना महाविकास आघाडीने सुपारी दिली का? राजेंद्र राऊतांचा सवाल। तर राज्यात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होण्याची भीती, राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र। रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळत आहेत, आमदार राजेंद्र राऊतांचा आरोप। तर जरांगे आरक्षणाची की महाविकास आघाडीची लढाई लढतायत, राजेंद्र राऊतांचा सवाल। अब्दुल सत्तारांचा मनोज जरांगे यांना फोन। सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेट बाबत फोनवरून चर्चा। सत्तारांनी माहिती देण्यासाठी फोन केल्याची जरांगेंची माहिती। योगेंद्र पवार बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याचे संकेत। बारामती मतदारसंघात 10 सप्टेंबर पासून स्वाभिमान यात्रा काढणार, आरंभ नव्या पर्वाचा, अशा आशयाचे बॅनर। जय पवार आणि युगेंद्र पवार अशी लढाई झाल्यास मी अजित पवारांचा आशीर्वाद नक्की घेईन, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। विधानसभेत अजित पवारांचा बारामतीमध्ये पराभव होणार, वडिलांसमान शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, आता पश्चाताप होऊन काय उपयोग, संजय राऊतांचा हल्लाबोल। अजित पवार आमचे कॅप्टन, दादा निवडणूक लढणार, विरोधकांच्या टीकेनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। शरद पवारांपुढे निभाव लागणार नाही असं दादांना वाटतं, अजित पवारांच्या बारामती संदर्भातील वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांची टीका। अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक, शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची हजेरी। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार, मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीत अमित शहांचा शब्द। विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल, यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील, सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। निवडून येणाऱ्या जागांबाबत एकत्रित बसून निर्णय घ्या, बैठकीत अमित शहांची सूचना। महायुतीच्या जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीमध्ये होण्याची शक्यता। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री, उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। लालबागचा राजाही आम्ही निर्माण केला असं शहा बोलतील, बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात आहे, या शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरे कुटुंब गुजरात व्यापारी मंडळाचे लाभार्थी, त्यांचा सर्व खर्च गुजरात मंडळाच्या माध्यमातून होतो, नितेश राणे यांचं उत्तर। गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून भाजपकडून शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचं राजकारण, दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणावर सामनामधून भाष्य। गोपीनाथ मुंडेंची बदनामी करणं उद्धव ठाकरेंना शोभत नाही, संजय राऊत ठाकरे गट पूर्णपणे पाण्यामध्ये घातल्याशिवाय राहणार नाही, सामनाच्या अग्रलेखावरून धनंजय मुंडेंची जोरदार टीका। MIM कडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार। तिसऱ्या आघाडीबाबत काही पक्षांशी चर्चा झाली, मात्र जरांगेंसोबत जाणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, राज्यातील तिसऱ्या आघाडीबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भूमिका स्पष्ट। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक, कार चालक बावनकुळेचा मुलगा असल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप। तर पोलिसांनी चौकशी करून योग्य कारवाई करावी, बावनकुळेंची प्रतिक्रिया। समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय, पुण्याजवळील केसनंद गावाजवळ उड्डाणपूल समृद्धी महामार्गाला जोडला जाईल। कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनामध्ये 19% वाढ, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, इतर राज्यांच्या तुलनेमध्ये वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।